हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत खमण ढोकळा रेसिपी. आणि ही रेसिपी ना एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट मेजरमेंट सांगितलेलं आहे. खूप लोकांचं ना आजपर्यंत बेसनापासून जो ढोकळा बनवला जातो ना, तो ढोकळा व्यवस्थित शिजला जात नाही किंवा त्याला व्यवस्थित जाळी येत नाही. आज असं काहीही होणार नाही. आजचं तुम्ही एकदा मेजरमेंट नक्की बघा. मी कशा पद्धतीनं ढोकळा बनवते ते सुद्धा बघा आणि तुमचासुद्धा ढोकळा एकदम परफेक्ट बनून तयार होणार आहे. नक्की ट्राय करा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला एक मोठं बाउल घ्यायचं आहे. त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि ज्यावेळेला आपण ढोकळा बनवतो ना, त्यावेळेस शक्यतो बेसन चाळूनच घ्यायचं आहे. तर इथे चाळणीमध्ये ना मी 2.5 कप इतकं बेसन ॲड केलेलं आहे. आणि ज्यावेळेला आपण ढोकळा बनवतो ना, त्यावेळेला मेजरमेंट कपाची खूप गरज आहे. कारण मेजरमेंट कपाने तुम्ही व्यवस्थित मोजून घेणार नाही ना सगळे इन्ग्रेडियंट, तोपर्यंत तुमचा ढोकळासुद्धा परफेक्ट बनून तयार होणार नाही. तुम्हाला ना हे मेजरिंग कप मार्केटमध्ये इझिली कुठेही मिळून जातील. कारण हे कप ना आता अवेलेबल आहेत कुठे पण, कोणत्याही दुकानामध्ये तुम्ही जर विचारून बघितलं तुम्हाला हे कप नक्की मिळतील. तुम्ही स्टीलचं घ्या किंवा प्लास्टिकची सुद्धा अवेलेबल आहेत, प्लास्टिकची सुद्धा घेऊ शकता. पण मेजरिंग कपाने मोजून करा, नक्की परफेक्ट तुमचा ढोकळा बनेल. तर बघा इथे मी सगळ्यात आधी 1.5 टीस्पून इतकं निंबूसट ॲड केलेलं आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून इतकं साखर ॲड करायची आहे. 1 टीस्पून इतकं मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता इथे मी पाणी ॲड करते आहे. तर पाणीसुद्धा मी परफेक्ट मोजूनच टाकणार आहे. खूप जास्त पाणी पण टाकायचं नाही आणि खूप कमीसुद्धा पाणी टाकायचं नाही. तर आता थोडं थोडं 1 कप पाणी घेतलं आहे मोजून. ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतला त्याच कपाने 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला ना थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी पूर्ण 1 कप इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता बघा पूर्णपणे बेसन इथे मिक्स झालेलं नाही आहे, तर आपल्याला इथे अजून पाणी लागणार आहे. तर अजून आपल्याला पाणी मोजूनच घ्यायचं आहे. मी परत त्याच कपाने 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि बॅटर मिक्स करत जायचं. एकाच वेळेला भरपूर पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर बॅटरची कन्सिस्टन्सी पातळ पण होऊ शकते. म्हणून थोडं थोडं करूनच पाणी ॲड करत जायचं आणि बॅटरला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मी एका कपातला थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. परत अजून थोडंसं पाणी ॲड करते. एकाच वेळेला पूर्ण पाणी नाही ॲड करायचं, थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आणि बॅटरला आपल्याला मिक्स करून घेत जायचं आहे. अशा प्रकारे जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते ना, तसंच तुम्हीसुद्धा ट्राय करा. तुमचासुद्धा ढोकळा यावेळेस फसणार नाही, एकदम परफेक्ट ढोकळा बनून तयार होईल. तर बघा इथे मी पूर्ण पाणी ॲड करून घेतलेलं आहे. जवळपास इथे मी 1.5 कप इतकं पूर्णपणे 1.5 कप पाणी इथे ॲड केलेलं आहे. पूर्ण पाणी आपल्या पूर्ण या बॅटरसाठी 1.5 कप इतकं पाणी ॲड केलं आहे आणि 2.5 कप इतकं बेसन घेतलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे. बघा इथे मी किती स्पीडनं करते ना, एकाच डायरेक्शनमध्ये करायचं. याच्याने ना ढोकळ्याचा जो आपला हा बॅटर आहे एकदम फ्लफी होईल आणि आपल्या ढोकळ्याला छान अशी जाडीसुद्धा येईल. तर बघा बॅटर मिक्स झाला आहे. बॅटरला मी साईडला ठेवून घेतलेला आहे आणि ज्या कपातला मी ते पाणी घेतलं आहे ना, त्या कपातला मी तुम्हाला पाणी उरलेलं मोजून दाखवते. तर बघा इथे अर्धा कप इतकं पाणी उरलेलं आहे. म्हणजे मी इथे अर्धा कप पाणी वापरलं आहे. म्हणजे पूर्ण आपल्याला 1.5 कप पाणी आणि 2.5 कप इतकं बेसन लागलेलं आहे. तर बॅटर पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनटासाठी याला रेस्टवर ठेवूया, म्हणजे याच्यातली साखर मीठ वगैरे पूर्णपणे विरघळेल. 10-15 मिनटं झाले होते. 10-15 मिनटानंतर ना यामध्ये मी तेल ॲड करून घेते आहे. तर 3 टेबलस्पून इतकं आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि ज्यावेळेला आपण हा बॅटर मिक्स करतो ना, त्यावेळेला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर इथे मी तेल ॲड करून घेतल्यानंतर परत 2-3 मिनटापर्यंत व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता लगेच ना आपल्याला ज्याच्यामध्ये आपण केक शिजवायला ठेवणार आहोत, तो आपल्याला मोल्ड इथे तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा याला तयार करू शकता, पण माझ्याकडे असं स्क्वेअरचं एक केक टीन आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेलाने ग्रीस करून घेणार आहे. इथे मी टीन व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतला आहे. आता आपल्याला स्टीमर तयार करून घ्यायचं आहे. तर एक मोठी कढई घेतलेली आहे. तुमच्याकडे जर एखादी इडली पात्र असेल ना, तुम्ही तेही घेऊ शकता. पण माझ्याकडे आहे, पण त्याच्यामध्ये जे केक टीन आहे ना, तो त्यामध्ये मावणार नाही. म्हणून ना मी इथे मोठी पसरट अशी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 3 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं. त्याच्याखाली स्टँड ठेवायचं आणि झाकण लावून आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि बघा 10-15 मिनटं झाले होते. त्याच्यानंतर ना आपल्याला इथं 1.5 टीस्पून इतकं आपल्याला खायचा सोडा ॲड करायचा आहे. बेकिंग सोडा ॲड करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला या बॅटरला व्यवस्थित एकदम क्विकली 2 ते 3 मिनटामध्ये मिक्स करायचं आहे. खूप जास्त वेळ ओव्हर मिक्स करायचं नाही, फक्त 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे, म्हणजे व्यवस्थित पूर्ण बॅटर फुलेल आणि त्यानंतर लगेच आपल्याला केक टीनमध्ये हा बॅटर ॲड करून घ्यायचा आहे.
खूप जास्त वेळ तुम्ही जर फेटत बसणार ना तर त्याच्यातली पूर्ण एअर निघून जाते आणि मग आपला ढोकळा व्यवस्थित बनत नाही. तर बघा इथे मी केक टीनमध्ये पूर्ण बॅटर टाकून घेतला आहे. खूप जास्त टॅप पण करायचं नाही. टाकल्याबरोबर आपल्याला हा बॅटर शिजवण्यासाठी ठेवायचा आहे. तर इथे बघा तुम्ही पूर्ण बॅटर इथे मिक्स करून घेतला होता. तो लगेच मी केक टीनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि ते जास्त वेळ टॅप केलेलं नाही आहे. फक्त थोडंसं मी इथे इव्हनमध्ये लेवल करून घेतलेलं आहे आणि ते आपलं स्टीमरसुद्धा तयार झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा जो केक टीन आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला झाकण लावून आपल्याला 40 ते 45 मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे ढोकळ्याला. तर बघा इथे मी 40-45 मिनटं झाले होते. त्याच्यानंतर मी चेक करून घेते की ढोकळा आपला व्यवस्थित झाला आहे की नाही. आणि इथे ना कधी-कधी काय होते बघा, ती जी प्लेट आहे त्याच्यावरचं पाणी याच्यावर सांडण्याचे खूप चान्सेस, थेंब गळतात त्याच्यावर आणि तो खराब होतो वरचा बेस. तसं होऊ नये म्हणून तुम्ही त्या प्लेटला व्यवस्थित एखादी कपडा रॅप करून घ्या आणि वरून टाईटली त्याला बांधून घ्या, म्हणजे असं होणार नाही आणि पाणी याच्यावर अजिबात सांडणार नाही त्याच्यावरचे थेंब. तर बघा इथे आपला ढोकळा शिजला काय नाही ते बघून घेऊया. तर एक टूथपिक घ्यायची, त्याला टोचून बघायचं, क्लीन निघाली की समजायचं ढोकळा परफेक्ट शिजला आहे. नाही शिजलं असेल तर परत 10-15 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं. तर ढोकळा आपला परफेक्ट शिजून तयार झाला आहे. बघा स्पॉन्ज बघा किती छान फुगलेला आहे आणि वरून त्याच्यावर पाण्याचे थेंबसुद्धा पडलेले नाही आहेत. खूप सुंदर असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता बघा, आता ना आपल्याला थोडा वेळसाठी हा ढोकळा पूर्णपणे थंड करायचा. एकदम गार नाही, थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक तडका टाकायचा आहे. तर एक पॅन घेतला आहे, तडका बनवून घेऊया. त्याच्यामध्ये ना 1.5 टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल कडकडीत गरम करायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी ॲड करायची. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये 2 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून ॲड करून घ्यायचं आहे. त्यांना पण 1 मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे. छान भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. परत 1 मिनटापर्यंत भाजून घेऊया कढीपत्ता, हिरवी मिरची. व्यवस्थित तडका झाला की छान येतो तडक्याला टेस्ट. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे, तर इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलं आहे आणि तो पाणी आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ आणि साखर ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे याची व्यवस्थित टेस्ट बॅलन्स होईल. आधी थोडंसं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आता साखर ॲड करते. तर बघा इथे मी जवळपास 1 चमचा इतकी साखर ॲड करून घेतलेली आहे आणि पाव चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे. आता आपल्याला परत याला 4-5 मिनटापर्यंत असंच बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला तडका रेडी होईल. तर बघा आपला तडका रेडी झाला आहे. बंद करून घेते आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आपला ढोकळासुद्धा इथे थंड झालेला आहे. आधी ना आपण याला कॉर्नरनी काढून घेऊया, म्हणजे आपला ढोकळा तुटणार नाही, व्यवस्थित निघेल असा. म्हणून आधी आपण कॉर्नरनी सोडवून घेऊया. तर बघा ढोकळा बऱ्यापैकी थंड झाला आहे, थोडासा कोमट झालेला आहे. आता पलटून घेऊया, प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघा किती इझिली निघलेला आहे, अजिबात चिकटलेलं नाही आहे केक टीनला. खूप छान असा जाळीदार ढोकळा इथे बनून तयार झाला आहे. आता आपण याला कट लावून घेऊया. तर तुम्हाला जेवढ्या मोठ्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे ना, तेवढे तुम्ही इथे कट लावू शकता. बघा इथे मी थोडेसे मोठ्या साईजचेच कट लावून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे ढोकळा कट करून घ्यायचा आहे. खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही, असे इथे ढोकळा आपल्याला इथे कट लावायचं आहे ढोकळ्याला. थोडंसं गरम असल्यामुळे बघा इथे चिपकत होतं चाकूला, पण मी तुम्हाला जाळी दाखवते या ढोकळ्याची. बघा किती सुंदर जाळी आलेली आहे, इव्हनमध्ये फुगलेला आहे, एकदम जाळीदार असा ढोकळा इथे बनून तयार झाला आहे. आता ना आपण याच्यावरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण जो तडका बनवलेला आहे ना पाण्याचा, तो तडका याच्यावर ॲड करून घ्यायचा. तर भरपूर ॲड करायचं. जर पाणी आपण व्यवस्थित पाजवणार नाही ना ढोकळ्याला, तर गळ्यात जाऊन अटकतो ढोकळा. म्हणून पाणी पण इथे छान टाकून घ्यायचं आहे. सगळ्या ढोकळ्यावर पाणी टाकायचं, म्हणजे खूप स्पंजी आणि गळ्यात बिलकुल अटकणार नाही. छान असा खाताना आपल्याला छान वाटेल असा ढोकळा इथे बनून तयार होतो. तरी इथे मी पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे ढोकळ्यावर. मग अशा प्रकारे आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी मात्र कमी टाकायचं नाही, पूर्ण पाणी टाकून घ्यायचं आहे. ढोकळ्याला जेवढं पाणी पाजवणार ना, तेवढं गळ्यामध्ये अटकणार नाही. छान असा ढोकळा इथे सॉफ्ट होतो. आणि बघा तुम्हाला ना इथे मी एक जाळी काढून दाखवते. एका ढोकळ्याची तुम्हाला जाळी दाखवते, तोडूनसुद्धा दाखवते. तुम्ही बघा किती छान अशी जाळी आलेली आपल्या ढोकळ्याला, किती स्पॉन्जी, किती सुंदर असा इव्हनमध्ये टेक्स्चर आहे आपल्या ढोकळ्याचा बघा. तर इथे माझा ढोकळा तर परफेक्ट जमला आहे, पण तुम्हाला परफेक्ट जमवायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आणि माझे ढोकळे जमलेत की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. अजून अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून की माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.